तुझ्यात हरवले मी भाग 37. रात्रीच्या शांत वातावरणात खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. नुकताच झालेला वाद दोघांच्याही मनात अजून ताजा होता. आदित्यने कैलास काकांवर 6 महिन्यांच्या निलंबनाचा आरोप केला होता. त्यावर कैलास काकांनी शांत पण ठाम शब्दात त्याच्या निलंबनामागचं खरं कारण सांगितलं होतं. त्यांच्या प्रत्येक शब्दात वरिष्ठ अधिकाऱ्याचा अनुभव होता आणि प्रत्येक वाक्य आदित्यच्या मनावर घाव घालत होतं. आदित्यचा राग आता हळूहळू ओसरत होता. त्याच्या जागी अपराधीपणाची भावना डोकं वर काढत होती. तर कैलास काकांच्या मनातही राग नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर एका ज्येष्ठ अधिकाऱ्याची कठोरता आणि वडिलांसारखी काळजी दोन्ही दिसत होती. आदित्य काही क्षण कैलास काकांकडे पाहत राहिला, मात्र पुढच्या क्षणी त्याने नजर खाली झुकवली. त्याला माहिती होतं, कैलास काका जे बोलत होते ते चुकीचं नव्हतं. त्याच्या स्वतःच्या उतावळेपणामुळेच त्याच्यावर कारवाई झाली होती. शिवाय समोर बसलेली व्यक्ती फक्त निवृत्त अधिकारी नव्हती, ती त्याची गुरुसमान व्यक्ती होती. खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. कैलास काकांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हलकसं स्मित करत म्हणाले, बरं, एक सांग, सायली तुझा राग कसा सहन करते रे? प्रश्न ऐकताच आदित्यने आश्चर्याने मान वर केली. काय? हो, मी तुझ्या रागाबद्दल बोलतोय. आदित्य काही क्षण विचारात पडला. त्याच्या डोळ्यासमोर अनेक प्रसंग झरझर सरकू लागले. सायली पहिल्यांदा त्याच्यावर रागावली होती. तो तापात असताना तिने त्याला सुनावलं होतं. तिने त्याला चापट मारली होती. नंतर त्याची काळजी घेत होती. आणि आता रागावणारी व्यक्ती सायली होती, तर शांत राहणारा तो स्वतः झाला होता. आदित्यला अचानक जाणवलं की सायली त्याच्या आयुष्याचा नकळत महत्वाचा भाग बनली आहे. तिचा रागही आता त्याला त्रास देत नव्हता. उलट तिच्या काळजीचं रूप वाटू लागलं होतं. तो नकळत हसला. कैलास काकांनी त्याचं ते हसू पाहिलं. अरे, कुठं हरवलास? आदित्य दचकला. कुठे नाही. कैलास काका हलकसं हसले. मी निवृत्त झालोय म्हणून लोकांच्या चेहऱ्यावरचं सत्य वाचायचं विसरलोस समजू नकोस. आदित्यने ओठांवर हलकसं स्मित आणलं. प्रश्न बदलायला हवा होता. म्हणजे? सायली माझा राग कसा सहन करते हे विचारण्याऐवजी मी सायलीचा राग कसा शांत करतो हे विचारायला हवं होतं. क्षणभर कैलास काका त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग ते मोठ्याने हसू लागले. म्हणजे सिंहालाही त्याच्या तोडीचा कोणी भेटलाय तर? आदित्यने ओठ वाकडे केले. हो, अगदी तसंच. काय पुटपुटलास? काही नाही. दोघेही काही क्षण हलक्या फुलक्या वातावरणात हसले. वादाचं ओझं थोडंसं हलकं झालं होतं. थोड्या वेळाने कैलास काकांच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू विरलं. त्यांनी संकोचत विचारलं, सायली ठीक आहे ना? आदित्यने शांतपणे मान डोलावली. हो, आता ती बरी आहे. कैलास काका काही क्षण गप्प बसले. मग त्यांनी जपून पुढचा प्रश्न विचारला. तिने माझ्याबद्दल काही सांगितलं का? आदित्यने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. काही क्षण तो काहीच बोलला नाही. मग शांतपणे म्हणाला, हो, सगळं सांगितलं. हे ऐकताच कैलास काकांच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक स्मित उमटलं. त्या स्मितामागे आनंद नव्हता. अनेक वर्षापासून मनात दडवून ठेवलेला पश्चाताप पुन्हा जागा झाला होता. सायलीने अजूनही त्यांना विसरलेलं नाही ही जाणीव त्यांना सुखावणारीही होती आणि जखम पुन्हा उघडणारीही. आदित्य पुढे म्हणाला, तुम्ही मला फक्त एवढंच सांगितलं होतं की मी एका मुलीचा शोध घ्यावा, तिची काळजी घ्यावी. पण ती मुलगी तुमचीच दत्तक मुलगी आहे हे तुम्ही मुद्दाम लपवलं. कैलास काका शांत राहिले. सायलीने मला सगळं सांगितलं. तिला अनाथाश्रमात कसं सापडलं, तुम्ही आणि साधना काकूंनी तिला दत्तक कसं घेतलं, आणि नंतर आदित्य थोडा थांबला. तिला पुन्हा अनाथाश्रमात का सोडलं? हे ऐकताच कैलास काकांनी अलगद डोळे मिटले. त्यांच्या बोटांची पकड व्हीलचेअरच्या हँडलवर अधिक घट्ट झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचा वेदनेचा भाव स्पष्ट दिसत होता. खोलीत काही क्षण अगदी शांतता पसरली. कैलास काकांनी डोळे मिटले. त्यांच्या छातीत दडपून ठेवलेलं दुःख पुन्हा एकदा उसळून वर येत होतं. इतकी वर्ष त्यांनी ही वेदना मनात पुरून ठेवली होती, पण आज आदित्यच्या प्रत्येक प्रश्नाने ती जखम पुन्हा ताजी झाली होती. आदित्यही शांत बसला होता. त्याच्या मनात राग अजून शिल्लक होता, पण कैलास काकांच्या चेहऱ्यावर उमटलेली वेदना पाहून त्या रागाची धार हळूहळू कमी होत होती. थोडा वेळ शांततेत गेला. मग आदित्य शांत आवाजात म्हणाला, कैलास काका, तुम्ही मला हे सगळं आधी का नाही सांगितलं? कैलास काकांनी हळूच डोळे उघडले. कारण मला वाटलं होतं की तुला माझ्याबद्दल आधीच सगळं कळलं.
तर तुझ्या मनात माझ्याबद्दल राग निर्माण होईल. ते पुढे म्हणाले, मला हवं होतं की आधी तू सायलीला ओळखावंस, तिचं आयुष्य समजून घ्यावंस, तिच्या डोळ्यातून तिचं दुःख पाहावंस आणि त्यानंतर माझी बाजू ऐकावी. आदित्य काहीच बोलला नाही. कैलास काका पुढे म्हणाले, जर मी तुला सुरुवातीला सत्य सांगितलं असतं तर कदाचित तू माझं काम करण्यास नकार दिला असतास. आदित्यने दीर्घ श्वास घेतला. त्याला मान्य करावंच लागलं की कैलास काका चुकीचं बोलत नव्हते. त्याने खरंच नकार दिला असता. कैलास काका काही क्षण शांत राहिले. मग जड आवाजात म्हणाले, मी स्वतःला निर्दोष म्हणत नाही आदित्य. माझ्याकडून मोठी चूक झाली होती. पण त्या चुकीमागे माझी एक असहाय्यता होती. अशी असहाय्यता जी त्या काळात मला कोणालाही सांगता आली नाही. आदित्यने आश्चर्याने विचारलं, असहाय्यता? हो. कैलास काकांनी मान खाली घातली. माझ्यासमोर एक दिवस अशी वेळ आली होती की मला दोन व्यक्तीमधून एकाची निवड करावी लागणार होती. आदित्यच्या कपाळावर आठ्या उमटल्या. दोन व्यक्ती? कैलास काकांनी डोळे मिटले. सायली आणि साधना. हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावर स्पष्ट धक्का उमटला. तो काही क्षण शब्दच हरवून बसला. त्याला विश्वास बसत नव्हता. ज्यांनी सायलीला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं त्यांनाच एक दिवस तिच्यापासून दूर जावं लागेल. हे कसं शक्य आहे? आदित्यच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. कैलास काकांनी थकलेल्या आवाजात उत्तर दिलं, ही माझी इच्छा नव्हती. मग कोणाची? माझ्या आईची. आदित्यच्या डोळ्यात पुन्हा आश्चर्य दाटलं. कैलास काका पुढे म्हणाले, आईने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, जर सायली या घरात राहिली तर साधना हे घर सोडून जाईल. आदित्य काही क्षण पूर्णपणे निशब्द झाला. त्याच्या मनात संताप उसळला. एका निरागस मुलीचं आयुष्य अशा अटीवर ठरवलं गेलं होतं. त्याला ते अजिबात मान्य होत नव्हतं. तो स्वतःला आवरत म्हणाला, पण तुम्ही विरोध करू शकला असता ना? कैलास काकांनी हळूच नकारार्थी मान हलवली. प्रयत्न केला होता. त्यांच्या आवाजातली हदवलता इतकी खोल होती की आदित्यच्या मनातला राग पुन्हा डळमळू लागला. खूप प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी परिस्थिती माझ्या विरोधात उभी राहिली. आदित्यच्या मनात प्रश्नाची गर्दी झाली होती. त्याला अजूनही हे सगळं पटत नव्हतं. तो थोडा पुढे झुकत म्हणाला, कैलास काका, आजच्या काळात सुद्धा तुम्ही असा निर्णय स्वीकारलात? त्याच्या आवाजात नाराजी होती. कैलास काकांनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता पाणी दाटलं होतं. क्षणभर त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण आवाज साथ देत नव्हता. शेवटी त्यांनी स्वतःवर ताबा ठेवत फक्त एवढंच म्हटलं, मला जमलं नाही आदित्य. त्या 4 शब्दांमध्ये इतकी वेदना होती की आदित्यच्या मनातला संताप क्षणात विरघळला. त्याला जाणवलं, समोर बसलेला माणूस स्वतःच्या निर्णयाचं समर्थन करत नव्हता. तो अनेक वर्षापासून त्या निर्णयाची शिक्षा स्वतःलाच देत जगत होता. मला जमलं नाही आदित्य. कैलास काकांच्या त्या एका वाक्याने खोलीत पुन्हा शांतता पसरली. त्यांच्या डोळ्यात साचलेले अश्रू आता लपवणं त्यांना अशक्य होत होतं. अनेक वर्षापासून मनात दाबून ठेवलेला अपराधीपणा आज शब्दाच्या रूपाने बाहेर पडत होता. आदित्य काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते, पण समोर बसलेल्या माणसाचं तुटलेलं मन पाहून त्याचा आवाजही मवाळ झाला. कैलास काका, तुम्ही आईला समजावून सांगू शकला असता ना? कैलास काकांनी मान खाली घातली. प्रयत्न केला होता. त्यांनी हळूहळू बोलायला सुरुवात केली. एकदा नाही, अनेकदा. मी आईला सांगितलं होतं की सायली माझी मुलगी आहे. तिच्यावर अन्याय करणं म्हणजे माझ्या स्वतःच्या मनाला जखम करणं आहे. पण ते थांबले. त्यांचा घसा पुन्हा दाटून आला होता. आईने एकच हट्ट धरला होता, जर ती मुलगी या घरात राहिली तर साधना या घरात राहणार नाही. आदित्यचा श्वास जड झाला. हे ऐकून त्याच्या मनात संताप पुन्हा उसळला. साधना काकूंना हे मान्य होतं? कैलास काकांनी लगेच नकारार्थी मान हलवली. नाही, साधना तर सायलीवर जीवापाड प्रेम करायची. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षीण हसू उमटलं. सायली झोपल्याशिवाय साधना झोपत नव्हती. सायली आजारी पडली की रात्रभर तिच्या उशाशी बसून राहायची. तिला पहिल्यांदा आई म्हणताना ऐकलं. तो दिवस आजही विसरलो नाही. आठवणींचा तो क्षण त्यांच्या डोळ्यात चमक घेऊन आला. पण पुढच्या क्षणी ती चमक पुन्हा दुःखात बदलली. मग? आदित्यने हलका आवाजात विचारलं. कैलास काकांनी डोळे मिटले. माझ्या आईने साधनाला शब्द दिला होता, सायली या घरात राहिली तर मी या घरात एक दिवसही राहणार नाही. आणि आईची तब्येत आधीच खूप बिघडलेली होती. ती रोज रडायची, उपाशी राहायची, स्वतःला त्रास करून घ्यायची. आदित्य गप्प बसला. आता त्याला परिस्थितीची गुंतागुंत जाणवू लागली होती. सगळं काळं किंवा पांढरं नव्हतं,
प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या वेदनेशी झुंजत होती. कैलास काका पुढे म्हणाले, मी एका बाजूला माझी आई गमावण्याच्या भीतीत होतो आणि दुसऱ्या बाजूला माझी मुलगी. हे बोलताना त्यांचा आवाज पूर्णपणे तुटला. कोणाची निवड करू, आईची की मुलीची? त्यांनी दोन्ही हातांनी चेहरा झाकला. आजही त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. आदित्यच्या मनातला राग आता जवळजवळ नाहीसा झाला होता. त्याच्या जागी एक खोल वेदना निर्माण झाली होती. त्याला सायलीचं दुःख जाणवत होतंच, पण आज प्रथमच त्याला कैलास काकाचं दुःखही जाणवतच होतं. दोघेही त्या घटनेचे बळी होते. फरक इतकाच, सायलीने आईवडिलांचं प्रेम गमावलं होतं आणि कैलास काकांनी आयुष्यभर स्वतःला माफ करण्याचा अधिकार. काही क्षण दोघेही शांत बसून राहिले. अचानक कैलास काकांच्या अश्रू ओघळू लागले. ते स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते, पण मनाचा बांध अखेर तुटला होता. ते दोन्ही हातांनी डोकं धरून रडू लागले. हे दृश्य पाहताच आदित्य क्षणाचा विलंब न करता उठला. तो पटकन टेबलजवळ गेला. तिथे ठेवलेल्या घागरीतून पाणी ग्लासात भरलं. तो कैलास काकांच्या जवळ आला. त्यांच्या व्हीलचेअर समोर गुडघ्यावर बसला. त्याने अलगद त्यांच्या हातावर हात ठेवला. कैलास काका, त्याचा आवाज आता पूर्णपणे मृदू झाला होता. कृपया आधी थोडंसं पाणी घ्या. कैलास काकांनी नकारार्थी मान हलवली. पण आदित्य पुन्हा विनवणी करत म्हणाला, माझ्यासाठी प्लीज. त्याच्या आवाजातला आदर, आपुलकी आणि काळजी पाहून कैलास काकांनी हळूहळू त्याच्याकडे पाहिलं. त्यांना जाणवलं, काही वेळापूर्वी प्रश्न विचारणारा पोलीस अधिकारी आता समोर नव्हता. समोर बसला होता एक माणूस, जो त्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होता. कैलास काका काही क्षण शांत बसले. त्यांच्या डोळ्यात जुन्या आठवणीचं वादळ उसळलं होतं. आदित्य काही बोलला नाही. त्याला जाणवलं होतं की आता पुढे जे ऐकायला मिळणार आहे ते फक्त एका पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट नसून एका मुलाची, एका आईची आणि एका तुटलेल्या कुटुंबाची कहाणी आहे. कैलास काकांनी खोल श्वास घेतला. त्या दिवसापासून माझ्या आईचं संपूर्ण आयुष्य माझ्या भोवती फिरू लागलं. ती मला क्षणभरही एकटं सोडत नव्हती. तिच्या मनात सतत एकच भीती होती, जसे माझे वडील तिच्यापासून कायमचे दूर गेले तसं मीही जाऊ नये. त्यांच्या आवाजात वेदना होती. मी पोलीस प्रशिक्षणासाठी गेलो तेव्हाही ती रोज देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करायची. प्रत्येक फोन उचलताना तिचे हात थरथरायचे. कुठे काही वाईट बातमी तर नाही ना, ही भीती तिच्या मनातून कधीच गेली नाही. आदित्य शांतपणे ऐकत होता. आता त्याला कैलास काकांच्या शब्दामागची तगमग जाणवत होती. कैलास काका पुढे म्हणाले, मी अधिकारी झालो. पहिली पोस्टिंग मिळाली. माझ्या आयुष्यात सर्व काही हळूहळू स्थिर होत होतं. त्याच काळात माझी भेट साधनाशी झाली. साधना काकूचं नाव घेताच त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर हलकंसं हसू उमटलं. ती डॉक्टर होती. स्वभावाने शांत, समजूतदार आणि मनाने खूप मोठी. त्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. काही महिन्यातच आम्ही लग्न केलं. सुरुवातीला माझ्या आईलाही साधना खूप आवडली. ती तिची मुलगीच बनली होती. आदित्यच्या चेहऱ्यावरही हलकंसं समाधान उमटलं. मग सगळं छान होतं ना साहेब? त्याने हळू आवाजात विचारलं. कैलास काकांनी मान हलवली. हो, सुरुवातीला सगळं सुंदर होतं, पण काही वर्षांनी एक गोष्ट आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी वेदना बनली. त्यांच्या आवाजात पुन्हा जडपणा उतरला. आम्हाला मूल होत नव्हतं. हे ऐकताच आदित्यच्या मनात एक वेदनादायक शांतता पसरली. कैलास काका पुढे सांगू लागले, अनेक डॉक्टर, अनेक तपासण्या, अनेक उपचार, देवडं, नवसं, काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी क्षणभर डोळे मिटले. प्रत्येक अपयशानंतर साधना हसण्याचा प्रयत्न करायची, पण रात्री उशी भिजेपर्यंत रडायची. हे सांगताना कैलास काकांचाही आवाज भरून आला. आदित्यला त्या दोघांची कल्पनाच डोळ्यासमोर उभी राहिली. बाहेरून मजबूत दिसणारे लोक आतून किती तुटलेले असू शकतात याची त्याला तीव्र जाणीव झाली. कैलास काका पुन्हा बोलू लागले. एक दिवस साधनाने माझा हात धरला आणि म्हणाली, आपण एखाद्या अनाथ मुलाला घर देऊया, त्याला आईवडिलांचं प्रेम देऊया. त्या क्षणाची आठवण येताच त्यांच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. मलाही तिचं म्हणणं योग्य वाटलं. आदित्यच्या मनात लगेच सायलीचा चेहरा उभा राहिला. आता त्याला जाणवलं, पुढची कहाणी तिथूनच सुरू झाली असणार. कैलास काका शांतपणे म्हणाले, आणि मग आम्ही एका अनाथाश्रमात गेलो. त्यांच्या आवाजातील थरथर स्पष्ट जाणवत होती. तिथेच आमची भेट झाली एका छोट्याशा मुलीशी. ते काही क्षण शांत राहिले. तीच सायली. सायलीचं नाव उच्चारताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आदित्यच्या छातीतही कड उठली. त्याला आता समजू लागलं होतं, ही फक्त एका मुलीला दत्तक घेण्याची कथा नव्हती, तर एका अशा निर्णयाची सुरुवात होती ज्याने पुढे अनेक आयुष्य बदलून टाकली.
पुढे आदित्य खूप वेळ कैलास काकांजवळ बसला. कैलास काकांनी त्यांच्या लहानपणापासून त्यांचे बाबा कसे वारले, ते पोलीस कसे झाले, साधना काकूंवर त्यांना प्रेम कसं झालं, त्यांनी अनाथाश्रम जे की वेश्यालय होतं तिथून कैलास काकांनी जे की पोलीस होते त्यांनी 4 मुली कशा सोडून आणल्या आणि साधना काकू मरण कशा पावल्या, ही सर्व कथा आदित्यला सांगितली. आता मी ते तुम्हाला सांगू शकत नाही, नाहीतर तुम्हाला बोर जाईल कथा, म्हणून आपण पुढच्या कथेकडे वळूया. आदित्यने कैलास काकांना विचारलं होतं, काका तुम्ही काही दिवसात सायलीला भेटेल ना? तो प्रश्न ऐकताच खोलीत पुन्हा एकदा गाढ शांतता पसरली. कैलास काकांनी लगेच उत्तर दिलं. त्यांनी हळूच नजर वळवली. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र असहायता पसरली होती. जणू त्या एका प्रश्नाचं उत्तर देण्याची ताकदही त्यांच्यात उरली नव्हती. पण आदित्य मात्र त्यांच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होता. प्रत्येक क्षण त्याच्या मनातील धडधड वाढवत होता. कैलास काका शांत होते. कदाचित ते उत्तर शोधत होते किंवा उत्तर माहीत असूनही ते उच्चारण्याचं धाडस त्यांना होत नव्हतं. त्यांना मौन पाहून आदित्यच्या मनात अस्वस्थतेचं वादळ उठलं. सायलीची मैत्री मिळवण्यासाठी त्याने तिच्यापासून अनेक गोष्टी लपवल्या होत्या, पण आज त्या मैत्रीची किंमत त्याला समजत होती. त्या नात्याशी तो मनापासून जोडला गेला होता. त्याला भीती वाटत होती, जर एक दिवस सायलीसमोर सगळं सत्य आलं तर. त्याने तिच्याशी केलेलं प्रत्येक खोटं, कैलास काकांसाठी केलेली प्रत्येक गोष्ट, सर्व तिच्यासमोर उघड येईल आणि मग जिचा विश्वास आयुष्यभर वारंवार तुटत गेला, तिचा विश्वास पुन्हा एकदा तुटेल. कैलास काकांनी तिचा हात सोडला होता. कॉलेजमधल्या मित्रांनी तिचा विश्वास तोडला होता. आता जर आदित्यचं सत्य समोर आलं तर सायली पुन्हा एकदा तुटून जाईल, हा विचारच त्याच्या मनाला अस्वस्थ करून गेला. पण त्याने मनाशी ठाम निर्धार केला होता, काहीही झालं तरी यावेळी सायलीचा विश्वास तुटू द्यायचा नाही. तो तिची माफी मागेल, सगळं खरं सांगेल. कैलास काकांनी त्याच्यावर केलेल्या उपकारामुळेच त्याने हे सगळं केलं होतं, हेही स्पष्ट करेल. त्यानंतर सायलीचा निर्णय काहीही असो, तिने त्याला घराबाहेर काढलं, रागावली किंवा कायमचं नातं तोडलं, तरी तो तिची साथ सोडणार नव्हता. तो तिला समजावेल, तिचा विश्वास पुन्हा जिंकेल आणि यावेळी कोणत्याही परिस्थितीत तिच्या आयुष्यातून दूर जाणार नव्हता. मात्र या सगळ्या बरोबरच त्याच्या मनात आणखी एक संघर्ष सुरू होता. गेल्या काही महिन्यांपासून तो दिव्याचा शोध घेत होता. तिच्याबद्दलही त्याच्या मनात काही भावना निर्माण झाल्या होत्या आणि दुसरीकडे सायलीबद्दलही त्याचं मन दिवसेंदिवस बदलत होतं. या दोन भावनांच्या संघर्षात तो स्वतःला समजू शकत नव्हता. शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा कैलास काकांकडे पाहत म्हणाला, काका एक गोष्ट सांगा, तुम्ही सायलीला कधी भेटणार आहात? खरंच भेटणार आहात की नाही? कैलास काकांनी त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत वेदना होत्या, अपराधीपणा होता आणि स्वतःवरचा रागही होता. मग त्यांनी हळूहळू नकारार्थी मान हलवली. हे पाहताच आदित्यच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याचे डोळे विस्फारले. का काका? त्याचा आवाज न कळत चढला. का? त्याच्या आवाजातली अवेदना आता रागात बदलत होती. तुम्हीच म्हणाला होता ना, पुण्याला आल्यावर सायलीला भेटणार, तिला सगळं खरं सांगणार, मग आता मागे का हटताय? तुमच्या शब्दावरून का फिरताय? यावेळी आदित्यचा संयम तुटला. तो जागेवरून उठला आणि संतापाने बोलू लागला. कैलास काकांनी मात्र काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त डोळे मिटून घेतले. ते पाहताच आदित्यलाही आपल्या आवाजाचा पश्चाताप झाला. त्याने कपाडावर हात ठेवला. खोलीत पुन्हा शांतता पसरली. काही क्षणांनी कैलास काकांचा अत्यंत मंद थरथरता आवाज ऐकू आला. तिच्या समोर जाण्याचं धाडस माझ्यात उरलेलं नाही. हे शब्द ऐकताच आदित्यने झटकन त्यांच्याकडे पाहिलं. कैलास काका पुढे म्हणाले, सायली माझ्यावर खूप रागावली आहे, इतकी की तिने तिच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी माझ्यापासून लपवल्या. मी फोन केला की ती उचलत नसे, उचलला तरी 2 शब्द बोलून ठेवून द्यायची, कधी फोन बंद करायची. माझ्यापासून दूर राहण्यासाठी ती प्रत्येक प्रयत्न करत होती. त्यांच्या आवाजात ती वेदना प्रत्येक शब्दागणिक वाढत होती आणि जेव्हा ती बोलायची तेव्हा तिच्या प्रत्येक शब्दातून मला जाणवायचं की मी तिच्यासाठी फक्त एक अनोळखी माणूस आहे, वडील नाही. हे बोलताना त्यांचा आवाज पूर्णपणे तुटला. डोळ्यातले अश्रू आता थांबत नव्हते. पण त्यात तिची काहीही चूक नव्हती. आदित्य, मीच तिला इतका त्रास दिला होता की तिचा माझ्यावर राग येणं, माझा तिरस्कार करणं अगदी स्वाभाविक होतं. ते दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडू लागले. ती माझ्या आणि साधना काकूच्या विश्वासावर आमच्या घरी आली होती, आमचं घर उजळवायला, आम्हाला आई वडिलांचं सुख द्यायला. पण आम्ही तिचं काय केलं? नाही, आम्ही नाही, मी केलं. साधना काकूची काहीच चूक नव्हती. चूक फक्त माझी होती. ज्या हाताला धरून सायली माझ्यासोबत आली, त्याच हाताने मी तिला पुन्हा आश्रमात सोडून आलो. ती मला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. हे म्हणत कैलास काका हमसून रडू लागले आणि त्यांना त्या अवस्थेत पाहून आदित्यच्याही डोळ्यात न कळत पाणी दाटून आलं.